रामकृष्ण हरी. ताई सुरू करताय. स्क्रीन रेकॉर्डिंग आहे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. सारासार विचार करा उठाउठी, नामधरा कंठी विठोबाचे. तयाच्या चिंतने निरसेल संकट, कराल दुर्घट भव सिंधू. जन्मोनी आकुळी वाचे स्मरा राम, धरी हा नेम अहर्निशी. तुका म्हणे कोटी कोळेती पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे. प्रस्तुत प्रसंगी प्रवचनासाठी घेतलेला अभंग हा जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आहे. आणि या अभंगातून जगद्गुरु संत तुकाराम महाराज आपण सर्वांना सारासार विचार करण्यासाठी सांगता आहे. तर या अभंगावर आपण निर्भर करण्याच्या आधी थोडासा पल्ल्यामध्ये गरजेचा आहे. त्यामुळे आपले जे रघुनाथ फाउंडेशन वशिष्ठ गुरुकुल आणि याच्यातून मला हे आपल्या सद्गुरूच्या ठिकाणी असणाऱ्या ज्योतिताई वाणकर यांनी मला याच्यामध्ये निरूपण करण्याची संधी दिलेली आहे. त्यामुळे मी त्यांची शतशः आभारी आहे. आणि याच्यामधील सर्व साधक वर्ग सर्वांची भेट झालेली आहे. शिबिरामध्ये काही जणांची भेट झाली, काहींची नाही झाली. तरी सर्वांना ज्यांना मी ओळखते किंवा ज्यांना ओळखत नाही त्यांची सुद्धा मी आभारी आहे. कारण मला इथे बोलण्याची संधी दिलेली आहे. तर आपण आता अभंगाकडे वळूयात. त्याआधी थोडं गुरुस्तवन. जयांचे केलिया स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण. ते चंदू श्री चरण श्री गुंचे, ते नमस्कारुणी आता. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती, द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादिलक्ष्यम. एकम नित्यम विमलम चलम सर्वादि साक्षीभूतम, भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तं नमामि. जय जय ओ शुद्धे उदार प्रसिद्धे अनावरत अंधे वर्षती. श्री संत ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरूंचं स्तवन करताना सद्गुरूंना ज्याप्रमाणे मेघ वर्षाव करतो त्याप्रमाणे सद्गुरू आपल्यावर ज्ञानाचा वर्षाव करत असतात असे सांगत आहेत. तर आपण प्रवचन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग हा श्री जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, जे 5वा वेद ज्यांनी निर्माण केला असे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी आपल्याला
सारासार विचार करा उठाउठी, नामधरा कंठी विठोबाची, तयाच्या चिंतेने निरसेल संकट, कराल दुर्गट भव सिंधू. तर आपल्याला साधा संसारात सुद्धा काही करायचं म्हटलं तर आपल्याला आधी विचार करावा लागतो आणि त्या विचारामध्ये काय करायला लागतं, सार काय आणि असार काय हे बघायला लागतं. तर आपलं लहान मुलं आहे त्याला सुद्धा कोणत्या शाळेत टाकायचं किंवा काय करायचं ह्या गोष्टींचा आपण आधी विचार करतो आणि नंतर त्याप्रमाणे तशी कृती करतो. म्हणून सारा जगद्गुरु संत तुकाराम महाराज काय म्हणतात, सार 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 विठोबा नाम तुझे सार. आणि भगवंताचे नामच सार आहे. ज्याप्रमाणे दुधामध्ये लोणी सार आहे त्यामुळे काय भगवंताचे नाम सार आहे आणि त्याचं काय करायला पाहिजे, आपण विचार करायला पाहिजे. आणि विचार करून काय केलं पाहिजे, सार ते घेतलं पाहिजे आणि असार ते काय केलं पाहिजे, टाकून दिलं पाहिजे. किंवा संत तुकाराम महाराज म्हणतात की फलकट तो संसार, येथे सार विठ्ठल किंवा येथे सार भगवंत. तर म्हणूनच सर्व जडजीवांना तुकाराम महाराज उपदेश करतायत की हा संसार काय फलकट आहे. किंवा संत ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यामध्ये दृष्टांत दिलेला आहे की भूस बीज एक वट, उपणितार आहे घनवट, ते थोडे ते फलकट जाणवाले. ज्याप्रमाणे आपण धान्य किंवा गहू असेल, ज्वारी असेल तर ते भूस आणि बीज जेव्हा एकत्र असतं आणि त्याला काय करतो, पूर्वीचे लोक काय करायचे की सुपाने त्याला वारं द्यायचे. तर ते वारं देताना काय होतं, खाली राशीमध्ये काय होतं, धान्य राहतं आणि जे फलकट असतं ते उडून जातं. किंवा माता माऊली आपल्या सुपाने धान्य पाकडतात आणि काय होतं की जेव्हा सुपाने धान्य पाकडतात तेव्हा काय होतं, जे फलकट ते पुढे उडून जातं आणि जे सार आहे ना ते काय होतं, सुपामध्ये राहतं. त्याप्रमाणे सर्वांनी सारासार विचार केला पाहिजे आणि सारासार विचार करताना जे चांगलं आणि वाईट याची निवड करता आली पाहिजे विचार करताना. तर असं असणारं भगवंताचं नाम काय ते सार आहे. भगवंत सर्वांमध्ये भगवंताचे नाम सार आहे आणि त्या नामाचा सर्वांनी विचार केला पाहिजे. सारासार विचार करा उठाउठी, नामधरा कंठी विठोबाचे. तर काय काय विचार केला पाहिजे, तर भगवंताचं नाम काय करायचंय, कंठी धरायचंय. असं हे भगवंताचं नाम कोणी कोणी कंठात धरलं तर वाल्मिक ऋषींनी कंठामध्ये धरलं. नाम जपले वाल्मिकाने आणि फुटले तोंडप्याला पाणी. किंवा असं हे असणारं नाम भगवान श्री शंकरांनी आपल्या कंठामध्ये धारण केलं आहे आणि त्यामुळे काय झालं की त्यांचं जे हलहल विषाणे विष जेव्हा समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा 14 रत्नामध्ये विषाचा कुंभ बाहेर आला तेव्हा तो श्री शंकरांनी प्राशन केला आणि त्या विषाने श्री शंकरांच्या कंठामध्ये जे हळहळ विषाने त्रास होत होता आणि तो काय झाला, नामामुळे तरला, नामामुळे शांत झाला. ते हलहल विषाचा जो विषारीपणा होता तो नामामुळे काय झालं, शांत झाला आणि श्री शंकरांना काय झालं, शीतळता निर्माण झाली. भगवान शंकरांनी तो दाह शांत करण्यासाठी आपल्या मस्तकावर गंगा ठेवली. परत आपल्या कंठामध्ये म्हणजे सर्प धारण केला तरी सुद्धा त्यांच्या दाह शांत होत नव्हता आणि तो दाह कशामुळे झाला, तर भगवंताच्या नामामुळे झाला. आणि असं हे नाम काय करा तुम्ही सर्वांनी कंठामध्ये धरा. म्हणजे काय करा, त्या नामाचा काय करा तुम्ही उच्चार करा. नामाचा उच्चार रात्रंदिवस. तर
असं हे नाम, भगवंताचं नाम चिंतन केल्यामुळे काय होणार आहे, तर तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू. तर काय होणार आहे, त्या भगवंताच्या चिंतनामुळे काय होणार आहे की संकट निरसणार आहे. म्हणजे आपल्या भक्तावर संकटच येणार नाही, असं हे भगवंताचं नाम आहे. आणि ते भगवंताचं नाम सार आहे हे ठरवण्यासाठी काय केलं, सर्व संत एकत्र बसले, संत एकांती बैसले आणि काय केलं त्यांनी, सर्व सिद्धांत शोधिले आणि काय केलं, ज्ञानदृष्टी अवलोकिले आणि सार काढिले शोधुनी. काय केलं, तर भगवंताचं नाम हे सार आहे असं सर्व संतांनी काय केलं, एकांतात बसले आणि त्यांनी काय केलं की विचार करून भगवंताचं नाम सार आहे असं असं सांगितलं आहे. आणि संसारी जीवाने फक्त भगवंताचं नामच घ्यायला पाहिजे. तसं विचार केला तर आपल्याला भरपूर मार्ग आहेत. तर त्याच्यामध्ये कर्म मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, योग मार्ग आहे आणि भक्ती मार्ग आहे. तर या चारही मार्गामधून काय आहे, तर जो भक्ती मार्ग आहे तो खूप सोपा आहे. तर भक्ती मार्ग बहु सोपा. तर संत तुकाराम महाराज काय म्हणतात की याच्यामध्ये काय आहे, भक्ती मार्ग सोपा आहे. आणि आपण भगवंताचा जर विचार केला तर भगवंत काय करतो की दुष्टांचा नाश करतो आणि भक्तांना जवळ करतो. तर भगवंत काय करतो, भगवंत अवतार जो घेतो तो काय करतो, दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि भक्तांना भक्ता राखे पायापाशी दुर्जनाची संवारी, अशी भगवंताची लीला आहे. तर सर्व सर्व जणांचा उद्धार करण्यासाठी काय झालं की भगवंताने काय केलं की संतांचा अवतार घेतला आणि ते काय झाले, संतांचा अवतार घेऊन भूमीवर आले आणि त्यांनी काय केलं की बुडते हे जन न देखवे डोळा आणि येतो कळवळा म्हणून या. तर हे बुडत असणार जन संतांना पाहत नव्हतं, म्हणून संतांनी काय केलं आणि भगवंताच्या ठिकाणी भक्त आणि म्हणजे भक्त आणि दुर्जन हे आहे, पण संतांच्या ठिकाणी असा कुठलाही भेदभाव नाही. संत काय करतात की संत काय म्हणतात, यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर, करावा न करावा विचार, करावा विचार न लगे चिंता कोणाची. तर काय करा तुम्ही, कुठल्या किंवा न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. त्याप्रमाणे संत हे काय करतात की आपल्या भक्तांना संत काय करतात की भगवंताकडे जाण्याचा मार्ग तुम्हा जडजीवांना दाखवतात. आणि त्याच्यासाठी काय केले की भगवंताचं नाम सार आहे असं सर्वांना सांगितलं आहे. आणि ते नामचिंतन केल्यामुळे काय होणार आहे की संसारामध्ये काय होणार आहे की संकट राहणार नाही आणि संसार रूपी जो सागर आहे तो आपल्याला तरण्यासाठी सोपा जाणार आहे. याच्यामध्ये श्री संत विवेकानंद आपले सद्गुरूंशी त्यांचा संवाद चालू असताना सद्गुरूंनी सांगितलं त्यांना की 4 लोक आहेत आणि नदीच्या काठावर नाव आहे आणि नावेमधून काय करतायत, त्यांना रात्रीचे 9 वाजले होते आणि त्यांना नदीच्या पलीकडे जायचं होतं. आणि त्यांनी काय केलं की नावेमध्ये बसले आणि म्हणजे वल्लवतायत, पण रात्रभर ते वल्लवत बसले पण नाव काय पुढे गेली नाही. तर त्यांनी काय केलं की त्यांनी जे नाव खुंटीला जी बांधून ठेवलेली होती नावाड्याने, त्यांनी बघितलीच नाही. आणि त्यामुळे काय झालं की त्यामुळे नाव पुढे गेलीच नाही. आणि त्यामुळे काय झालं की ते रात्रभर जरी वल्ले माळत असले तरी नाव तिथून हल्लीच नाही. त्याप्रमाणे सर्व आवाज गेलाय ताई, आवाज गेलाय, आवाज गेलाय, आवाज.
आवाज नाही येत. आवाज गेलाय ताई तुमचा. आवाज गेलाय तुमचा. आवाज 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 येत नाहीये का? आवाज येत नाही. त्यामुळे काय होतं, येतोय का आवाज आता? हो येतोय येतोय. येतोय का? हो हा, ठीक आहे. परत सांगू का मग ते आधीचं हो का नाही? हो, मध्ये थोडा आवाज गेला. ठीक आहे. तर काय झालंय की आपण काय केलंय की संसारूपी खुंट्याला बांधून घेतले त्या नावेसारखं आणि उगाच वल्ले मारत आहोत. म्हणजे उगाच लोकांना दाखवत आहे की आपण भक्ती करतोय किंवा भगवंताची भक्ती करतोय असं दाखवतोय आणि आपण काय केलंय की संसार आपल्याला सुटत नाहीये आणि वरवर फक्त भक्ती मार्ग दाखवतोय. तर काय केलं पाहिजे, सर्वांनी भगवंताच्या नामाचं चिंतन केलं पाहिजे. आणि श्री भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात की मी फक्त मी काय करतोय की परित्राणाय साधूंना विनाशाय दुष्कृतम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे. तर मी काय करतो, जेव्हा जेव्हा या साधू संतांना त्रास होतो आणि या भूमीवर संकट येतात तेव्हा दुष्टांचा नाश करण्यासाठी भगवंत जन्माला येतो. आणि साधू संत हे काय झालेत की जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आलेले आहेत. आणि म्हणूनच श्री संत तुकाराम महाराज आपल्याला काय सांगतायत, सारासार विचार करावे उठाउठी नाम धरा कंठी विठोबाचे. नाम काय करायचंय, तुम्ही काय करा, कंठामध्ये धरा आणि काय करा की संसाराच्या महासागरातून जर बाहेर पडायचं असेल तर काय करायला लागेल की हरिचे नाम घ्यायला लागेल. आणि बाकीचे जे आहेत मार्ग, त्या मार्गामध्ये काय भरपूर अटी आहेत. जर आपण कर्म मार्गाला गेलो तर तिकडे पण अटी आहेत किंवा ज्ञान मार्गात अटी आहेत, योग मार्गात अटी आहेत. योग काय आपल्याला जमणार नाही तर आपल्यासाठी काय सोपं की भगवंताचे नाम हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी किंवा नाम घ्यावं असं आपल्याला संत वारंवार सांगत असतात. तर ते नाम घेणं म्हणजेच काय करायचंय, भगवंताची भक्ती आहे. नामस्मरण म्हणजेच काय, भगवंताची भक्ती आहे. तर हेच नामस्मरण काय करायचंय आणि ह्या नामस्मरण केल्याने काय होणार आहे तर तुम्हा जडजीवांचं काय होणार आहे, भलं होणार आहे, जडजीवांचा उद्धार होणार आहे. किंवा नामस्मरण करणे हाच एक आपला काय भक्ती मार्ग आहे. तर जर भक्ती मार्ग म्हणजे काय, तर भक्ती मार्गामध्ये काय होतं की भगवंताची प्राप्ती होती आणि आपली काय होती, मायेपासून निवृत्ती होती किंवा अत्यंत दुःखाची निवृत्ती होती. आणि काय होतं, भगवंताची प्राप्ती. म्हणजे जर आपण विचार केला तर भक्ती म्हणजे काय की दुःखाची निवृत्ती आणि भगवंताची प्राप्ती. तर या मायेपासून निवृत्त होण्यासाठी काय करायला पाहिजे, तर काय करायला लागेल तर परमेश्वराचं नाम चिंतन करायला पाहिजे. तर आपला हा जो नरदेह आहे तो जेव्हा पाप पुण्य समासमी आणि तेवी पावी जे मृत्यूभूमी, त्याप्रमाणे काय होते, जेव्हा आपलं पाप पुण्य समान होईल तेव्हाच आपल्याला मनुष्य करण्याची सारा विचार करण्याची जी बुद्धी आहे ती फक्त काय मनुष्य प्राण्याजवळच आहे. भगवंताने जे 84 लाख योनी म्हणजे जीव जन्माला घातले त्याच्यामध्ये काय काय केलंय की विचार करण्याची बुद्धी फक्त काय केली, मनुष्य प्राण्यालाच दिलेली आहे. त्यामुळे काय की म्हणून आपल्याला संत विचार करण्यासाठी सांगत आहेत. आणि चांगलं वाईट हे फक्त मानव जन्मामध्येच म्हणजे मानवालाच त्याची बुद्धी आहे चांगलं वाईट समजण्याची. तर त्यामुळे काय सांगतायत की भगवंताच्या नामाचं चिंतन करा आणि त्या नामाच्या चिंतनामुळे काय होणार आहे की तयाचं चिंतन निरसेल संकट आणि तराल दुर्गट भव सिंधू. आणि काय होणार आहे, तुम्ही काय करणार आहे, या संसार रूपी सागरातून काय होणार आहे, तुमची नौका तरून जाईल. आणि असं हे भगवंताचं नाम काय करायचंय, जन्मोनी कोणी वाचे स्मरा राम आणि धरी हाची नेम हरणिशी. म्हणजे कुळा
करा तुम्ही. एकच नेम धरा. काय नेम धरा तर भगवंताचं नाम चिंतन करा आणि ते कधी करा, अहर्निशी करा. ते नाम घेण्यासाठी काळ वेळ काही लागतच नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाय उद्धरती किंवा अ, ना नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला किंवा भगवंताचं नामस्मरणच केलं पाहिजे आणि ते काय केलं पाहिजे, अहर्निशी हरी बोला, देता हरी बोला, घेता उठता बैसता हरी बोला. संत एकनाथ महाराज सांगतात, हरी बोला भांडता हरी बोला कांडता, सर्व कार्य करिता हरी बोला. हरी बोला जनी हरी बोलावी जनी, एका जनार्दनी हरी बोला. म्हणजे संत आपल्याला काय सांगतात, भगवंताच्या नामाचा उच्चार करण्यासाठी सांगतात. आणि भगवंताचं नाम हे असं आहे की असं हे भगवंताचं नाम ज्याला ज्या भगवंताची आवड असेल, कोणी कृष्णाचे भक्त असतील, कोणी रामाचे असतील, कोणी विठोबाचे असतील, तर त्यांनी काय केलं पाहिजे, आपल्या आपल्या भगवंताचे नामामध्ये तल्लीन झालं पाहिजे. ज्याप्रमाणे आपण समजा आपल्याला कोणी राम श्याम किंवा माझं नाव मंगल कल्पनावाहिनी असतील, तर आपण त्यांचं नाव घेतल्यावर काय होतं, त्यांचं सगळं आठवतं आपल्याला. किंवा ज्योतिताई असतील, जेव्हा ज्योतिताईंचं आपण नाव घेतो तेव्हा काय म्हणजे ज्योतिताईंचं चेहरा आपल्या दृष्टीसमोर येतो किंवा त्यांच्या बद्दलचं वर्णन आपल्याला कळतं. तर त्याप्रमाणे काय करायचंय, भगवंताचं जेव्हा आपण नाम घेऊ, जेव्हा आपण रामाचं नाव घेतो तेव्हा काय झालं पाहिजे, आपल्याला रामाची मूर्ती समोर आली पाहिजे आणि तो असणारा श्री भगवान श्रीरामचंद्र प्रभू आहेत त्यांचं काय झालं पाहिजे, आपल्याला स्मरण झालं पाहिजे आणि ते आपल्याला आपल्या कंठामध्ये आपल्या हृदयामध्ये ते असले पाहिजेत. जेव्हा आपण विठोबाचं नाव घेतो तेव्हा आपल्याला पांडुरंगाची मूर्ती समोर आली पाहिजे. जेव्हा श्रीकृष्णाचं नाम घेतो तेव्हा ती सावळी मूर्ती आपल्या समोर आली पाहिजे. तर त्यासाठी काय झालं पाहिजे की नामामध्ये आपलं प्रेम पाहिजे आणि जर भगवंतावर प्रेम असेल तर काय होणार आहे की त्याचं नाम आपल्याला मुखामध्ये येणार आहे. जरी आपण म्हणजे संत तुकाराम महाराज एकदा बहिर्दिशेला गेलेले असताना ते रामनामाचा उच्चार करत होते आणि तिथे एक साधू त्यांना भेटायला आले होते आणि ते जिजाबाईंना बोलले की संत तुकाराम महाराज इथेच राहतात का, तर जिजाबाई म्हटल्या की ते आता बहिर्दिशेला गेलेले आहेत आणि मग त्या दिशेने ते साधू गेले असताना त्यांना रामकृष्ण हरी रामनामाचा जप त्यांच्या कानावर पडला आणि ते तुकाराम महाराजांना म्हणायला लागले की अशा तुम्ही म्हणजे तुम्ही बहिर्दिशेला गेला आहेत आणि तुम्ही अशा ठिकाणी नामजप कसा करता, तर संत तुकाराम महाराज त्यांना सांगतात की माझी मज झाली अनावर वाचा आणि छंद या नामाचा घेतलासे, मी काहीच करू शकत नाही. काय झालंय, माझी वाचा मला अनावर झालेली आहे आणि ती काय करते, भगवंताचं नाम उच्चार केल्याशिवाय ती राहत नाही. आणि असं असणार भगवंताचं नाम काय झालं पाहिजे की सतत आपल्या कंठामध्ये असलं पाहिजे. एक वेळी श्रीरामचंद्र प्रभूंचे हनुमंतराय श्रीरामचंद्र प्रभूंचे काय करत असतात, पाय दाबत असतात आणि तेव्हा पण हनुमंतरायांचं आपलं श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम असं उच्चार चालू असतो. तर राम प्रभू बोलतात की अरे हनुमंत, मी तुझ्या समोर असताना तू कशाला नामचिंतन करतो, काय गरज आहे त्याची. तर हनुमंतरायांनी सांगितलं की हे बघा प्रभू, तुम्हाला तुमच्या नामाचा महिमा माहित नाहीये, तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघ श्यामा. त्याप्रमाणे की तुमच्या नामामध्ये खूप ताकद आहे. तर नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून. त्याप्रमाणे भगवंताचं नाम काय सतत मुखामध्ये पाहिजे आणि त्याने काय होईल की आपल्या कुळाचा उद्धार पण होणार आहे आणि काय होणार आहे, भगवंताचं नाम काय झालं पाहिजे, सतत आपल्या वाचेमध्ये आलं पाहिजे. आणि जन्मोन या कुळी वाचे स्मरा राम, हाची धरी नेम अहर्निशी. अहर्निशी म्हणजे काय आहे, त्याला काळ वेळ नाही, कधीही तुम्ही नामजप करू शकता. महिला असतील स्वयंपाक करताना नामजप करू शकतात, तुम्ही आंघोळ करताना नामजप करू शकता. तुम्ही त्याला काहीच कुठलंच बंधन नाही नाम घेण्यासाठी आणि नामा इतकं
सोपा मार्ग भक्तीचा कुठेच मिळणार नाही. तर त्यामुळे काय होतंय की इथं भगवंताचं नामस्मरण हाच एक भवसिंधू तरुण जाण्यासाठी मार्ग आहे आपल्याला. तर शेवटी तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे कोटी कुळेती पावन भावे गात तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. तर काय होतात की कोटी कुळांचा उद्धार होतोय असं संत तुकाराम महाराज काय सांगतात की एका कुळामध्ये जर एक नाम जप करणारा जर भक्त निघाला म्हणजे एखादा, तर त्याचे काय होतात की कोटी कुळांचा उद्धार होतोय. एक दोन कुळांचा नाही, तर कोट्यान कोटी कुळांचा नाम जपल्यामुळे काय होतंय की उद्धार होतोय. आणि भगवंताचे नामस्मरण कसं घेतलं पाहिजे की त्याच्यामध्ये भाव असणं गरजेचं आहे. देव भावाचा भुकेला, की देव काय करतोय की जैसा ज्याचा भाव तैसा त्यासी देव असा आहे. ज्याचा म्हणजे भगवंत काय करतोय की अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची देव सोयरा सोयरा देव सोयरा सोयरा देव सोयरा दिनांचा देव सोयरा दिनांचा देव सोयरा दिनांचा देव सोयरा दिनांचा देव सोयरा सोयरा. म्हणजे भगवंत काय करतो की आपल्या भक्ताच्या अंतरीची गोडी पाहतो आणि त्याप्रमाणे तो काय होतो की भक्तांचा पाठीराखा होतो. मागे पुढे उभा राही संभाळीत आलिया घात निवाराय किंवा नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीची नलगती सायास जावे मनांतर सुखी तो घरा नारायण. जर तुम्ही घरात बसूनच नाम संकीर्तन केलं तर काय होतंय की तुम्हाला सगळ्यात भक्तीचा सोपा मार्ग म्हणजे काय सांगितलंय की नाम संकीर्तन सांगितलंय. नाम घेणं भगवंताचं. साठी काय करायचंय की काही सायास करायची गरज नाही किंवा कुठेही जाऊन बसायची गरज नाहीये. तर तुम्हाला काय तुम्ही जर भक्तिभावाने भगवंताचं नामचिंतन केलं तर काय होणार आहे, भगवान परमात्मा स्वतःहून तुम्हाला भेटायला येणार आहेत. आणि भगवान परमात्मा आणि एकदा का त्यांची जर कृपा झाली तर काय होणार आहे की तुम्ही भव सिंधू तरुण गेल्याशिवाय राहणार नाही. तर आपण सर्वांना आपण स्वतःला भाग्यवान समजलं पाहिजे की आपण सर्व काय झालंय की भरतखंडामध्ये जन्माला आलेलो आहोत आणि भरतखंडामध्ये जन्माला आलो आणि ती काय झाली आपली मोठी भाग्याची गोष्ट आहे की आपण भरतखंडामध्ये जन्माला आलेलो आहे. आणि भरतखंडामध्ये जन्माला आलेलो असून भारत देशामध्ये जन्माला आलेलो आणि त्याच्यात कुठं आहेत की आपण महाराष्ट्रात मध्ये आहेत आणि म्हणजे कुठे आहेत संतांच्या भूमीमध्ये आहेत. आणि इथे असणारे सर्व संतांनी काय केलं आपल्याला नाम भक्तीचा मार्ग दाखवून दिलेला आहे. आणि नामाचा काय केलंय की संत काय म्हणतात की आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग आणि उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेव. की काय साधू संतांनी काय केलंय की म्हणजे काय केलंय की संत सांगतात की आम्ही काय संत तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही कुठून आले, आम्ही वैकुंठावरून आले. आपल्याला आपल्या पूर्वजन्माची माहिती नाही, पण संतांना त्यांच्या म्हणजे त्यांना त्यांचं भूतकाळ आणि वर्तमान काळ आणि भविष्यकाळ हे तिन्ही गोष्टींचं त्यांना काय ज्ञान आहे. ते तिन्ही काळामध्ये ते काय त्यांना त्यांचं ज्ञान आहे. ते काय म्हणतात की आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठावरून आलोय. म्हणजे काय झालं, तो भूतकाळ झाला. आणि आलो याची कारणाची आलो म्हणजे काय झालं, तो वर्तमान काळ झाला. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया झाडू संतांचे मार्ग हे काय झालं, हा भविष्य काळ झाला. तर संतांनाच ह्या गोष्टी कळतात. आपल्याला
आपण म्हणजे आपण आलेलो आहे माहिती कधी आलो ते, पण आपण कधी जाणार आहे ते कोणालाच माहिती नाही, किंवा कोणीच असं सांगू शकत नाही की माझ्याकडे हे इतके दिवस आता उरलेत म्हणून. कारण ज्याचे म्हणजे ज्याचं आयुष्य संपलंय त्याला काय आहे की त्याला जावंच लागतंय, आणि ज्याचं आयुष्य आहे आयुष्य ते हे जे असं नाही की जे त्याच्या आधीच थोडी ओळी मला आठवत नाही, संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले की ज्याचं जेवढं आयुष्य आहे त्याला तेवढं जगलंच पाहिजे. आणि म्हणजे जरी त्याला कुठली व्याधी असेल किंवा तो एका जागेवर बसून असेल तरी त्याला काय करायला लागणार, त्याचं जेवढं आयुष्य आहे तेवढं त्याचं त्याला दुःख भोगावं लागणार आहे. त्याचं जे पूर्वजन्मातलं कर्म असेल त्याप्रमाणे त्याला ते काय होणार आहे, त्याची हे मिळणार आहे. तर संत तुकाराम महाराज काय सांगतात आपल्याला, सारासार विचार करा उठावठी, नामधरा कंठी विठोबाचे. तर सर्वांनी काय केलं पाहिजे, सार आणि आसार हे निवडलं पाहिजे, आणि काय केलं पाहिजे, भगवंताचं नाम आपल्या कंठामध्ये दडलं पाहिजे. तयाच्या चिंतने निरसेल संकट, आणि तराल दुर्घट भव सिंधू, जन्मोनिया कुळी वाचे स्मरा राम, धरा हाची नेम अहर्निशी. तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे. माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे जसं भगवंताने बुद्धी दिली आहे त्याप्रमाणे मी या अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते, करून घ्यावे तुमते विनवितो असे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, तुम्ही मदत कृपा करा संती, नाही अंगभूत युक्ती. तर त्याप्रमाणे भगवंत किंवा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, बालक बोबडा बोली वाकडा विचका पावली, की ते चोज करुणी मावली रे जे देवी. त्याप्रमाणे काय झालंय की जे भगवंताने बुद्धी दिली त्याप्रमाणे किंवा श्री गुरूंच्या कृपेने जे जमलं ते बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ज्या चुकीच्या गोष्टी असतील त्याच्यावर आपण परत अभ्यास करूया. आणि आज माझे म्हणजे वडिलांप्रमाणे प्रेम करणारे श्री गुरु ठाकरे महाराज यांच्याकडे गेले होते, आणि त्यांनी मला हे उपकरण दिले आज. तर ते उपकरण मी त्यांचा गुरुच्या ठिकाणीच आहेत ते माझ्या, आणि ते मी उपकरण खांद्यावर घेऊन आज जे 2 शब्द बोलले ते त्यांची पण त्याच्यामध्ये पुण्य आहे, आई वडिलांची पुण्य असेल, आणि तुम्हा सर्व साधक जनांच्या त्याच्यामध्ये आशीर्वाद आहेत. सर्वांच्या चरणावर नतमस्तक होते आणि माझे 2 शब्द थांबवते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरिताई, अतिशय उत्तम. आणि सर्वजण आता लेफ्ट होण्याच्या अगोदर ऐका, कोणी लेफ्ट होऊ नका, सर्वांनी ऐका. ह्या ताई मंगलताई मारणे म्हणजे आपल्या वशिष्ठ गुरुकुलाचं पहिलं काय म्हणतात ना, पहिली पावती आहे. तर त्यांचं हे दुसरं प्रवचन आहे. म्हणजे आपल्या वशिष्ठ गुरुकुलमध्ये त्या तयार झालेल्या आहेत. हळूहळू हे दुसरं प्रवचन आहे त्यांचं. तर 3ऱ्या-4थ्या प्रवचनामध्ये आपल्याला प्रगती, तरी पहिल्या प्रवचनापेक्षा प्रगती पुष्कळ आहे. आता इथून पुढे थोडंसं थोडं कमी झालं की झालं, बाकी काय नाही. तर असेच आपले विद्यार्थी तयार होणार आहेत. आणि ही मंगलताई म्हणजे पहिली पावती, साखरे महाराज म्हणजे दुसरी पावती. तर हळूहळू बघा, आपल्या म्हणजे वशिष्ठ गुरुकुलाचा अभिमान आहे मंगलताई म्हणजे. तर याच्यावर दादा तुम्ही काय बोलताय? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मंगलताई, तुमच्या प्रवचनाला पहिला सलाम माझा. मागचं प्रवचन तुम्ही जरा थोडस लूज केलं होतं, यावेळेस चांगली प्रगती आहे आणि खूप सुंदर बोलल्या. थोडंच बोलल्या पण एकदम चांगलं बोलल्या. मागच्या पेक्षा प्रगती एकदम चांगली. त्याबद्दल प्रथम तुमचा धन्यवाद, आणि नंतर आपल्या सगळ्या गुरुकुलच्या साधकातर्फे परत धन्यवाद. वशिष्ठ गुरुकुलमध्ये तयार होणारा प्रत्येक विद्यार्थी म्हणजे माझं लेकरू आहे बरं का. म्हणजे आता तुम्ही पण तुमचं बाळ होण्यासाठी आहेत, म्हणजे साखरे महाराज असतील, तुम्ही असतील, तुम्ही माझी लेकरं आहात आणि मला आनंद आहे तुम्ही तयार होताय. हो.
खूप छान. वंदनाताई कोण बोलताय? ताई रामकृष्ण हरी. हो, कोण ताईंची बोलताय? सेवा खूप छान झाली. साईनाथ बोलतो ताई. साईनाथ महाराज, हा बोला बोला. खूप छान सेवा झाली आणि खरंच वशिष्ठ गुरुकुल म्हणजे किंग नाही तर किंग मेकरची भूमिकेमध्ये आहे. आणि खरंच राजे कालस्य कारण म्हणतात ना, त्याप्रमाणे राजे बनवण्याचं काम हे वशिष्ठ गुरुकुलचं आहे. आणि हे त्याची पावती यायला लागली आणि त्याचं प्रायच आपण काय म्हणतो, त्याचं फल या ठिकाणी लाभलेलं आहे. खूप तुम्हाला छान पण प्रवचन सेवा. तुम्हाला पण रामकृष्ण. साईनाथ महाराज तुम्हाला पण बोलायचंय. हो आणि बोलणार की, नक्की म्हणजे बोलणार. आजच्या कार्यक्रमाची मला काहीच कल्पना नव्हती. ताईंनी आता 4 वाजता नाही, मला मी- सांगितलं की नाही, माझी मी तब्येत तुम्हाला- जरा बरी नाही, तुम्ही करा. मी तुम्हाला का हा. म्हणजे का म्हटलं थोडस आता विश्रांती घ्या. कारण काय झालं, बरोबर तुम्हाला आहे. अचानक दिलेली सेवा आहे ही. हो. मला आज सेवा करायची नव्हती म्हणून म्हटलं तुम्ही करा, पण अचानक दिल्यानंतर तुम्ही तरी सुद्धा स्वीकारली, याचं जास्त कौतुक आहे खरं तर. हो. तिथून पुढे सगळी तयारी केली, थोडं शोध करून वगैरे. हो, हो. आणि रोज तसं थोडंसं चिंतन चालू असतं, हम्म. नाही का? हो. नाही, आजचं प्रवचन फार सुंदर, म्हणजे अतिशय छान झालं, खूप छान झालं. फक्त तो आपण काढून टाकायचा आहे बरं का. हो. तरी आज आलाच नव्हतो, थोडा होईल हळूहळू. हा, होईल हळूहळू होईल. ठीक. छान हा, आणि झालं. ठाकरे गुरुजींचे पण त्याच्यामध्ये आशीर्वाद आहेत. हो, ठाकरे जॉईंट आहेत आपल्या. त्यामुळे मी आज म्हणते. हो. ठाकरे गुरुजी जॉईंट आहेत आपल्याला, ते जरा बोलतील का? होते मगाशी ते त्यांचं आहेत मधुकर ठाकरे ना, आहेत. गुरुजी हो. तुम्ही 2 शब्द बोलावेत अशी माझी इच्छा आहे. त्यांचं म्यूट काढायला लागेल. ते त्यांना म्यूट काढायला लागेल. तिथं कोण असेल ना, हो ना. आपण नाही ना काढू शकत मी. नाना स्नेहाकडून वगैरे करून घ्या, म्यूट काढून घ्या स्नेहाकडून नाना, म्हणजे तुम्हाला बोलता येईल. येतोय का आवाज तुम्हाला माझा? म्यूट कोणाकडनं तरी काढून घ्या ठाकरे गुरुजी. तुम्ही म्यूट काढून घेतलं ना, आजच तुम्ही जॉईन झालात, जरा आम्हाला पण परिचय होईल. ठाकरे गुरुजी म्यूट काढा तुमचं म्यूट. बरं असू दे, त्यांना जरा शिकू दे, 1-2 वेळा त्यांच्या लक्षात येईल. हो ठीक आहे, चालेल. चालेल. अजून कोण काय बोलत का? भावेश महाराज, मला बोलायचं की नाही? आज जे प्रवचन झालं ते उत्कृष्ट झालेलं आहे. आणि आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे अगर दुसरा प्रयोग असेल तर फारच छान प्रयोग आहे असं म्हणता येईल. दुसराच आणि याच आहे. प्रकाराने आपल्या या गुरुकुलाची प्रगती झाली पाहिजे चालू करू का? आणि ती निश्चितच होईल. आता मला हरकत नाही आजच्या या प्रयोगावर. हो, बरोबर आहे. रामकृष्ण हरी, तुम्हाला आशीर्वाद आहे. त्यांच्या स्पीकरवर झालेला आहे बघा ताई. त्यांच्या स्पीकरवर आहे बघा. आहे का, झाला का? हा मधुकर गुरुजी. रामकृष्ण हरी नाना, बोला. थांबा, आता बाकीच्यांनी म्यूट करा. रामकृष्ण हरी. बाकीच्यांनी म्यूट करा. अरे मी पहिल्यापासून तुझं प्रवचन ऐकलं. रामकृष्ण हरी. मला खूप आवडलं तुझं प्रवचन. रामकृष्ण हरी. सर्वजण ऐकताय, सर्वांशी बोला तुम्ही. रामकृष्ण हरी. ज्योतिताईंशी पण बोला. हो मधुकर खरे गुरुजी, उपकार आणि खरं ज्योतिताईंच मार्गदर्शन आहे तुला. हो, केले उपकार सांगू मी काय, बापन करी ऐसी माय. झाले आता काय केले उपकार सांगू मी काय, बापन करी ऐशी माय. ज्योतिताई खूप आनंद वाटला बघा. मधुकर गुरुजी, तुम्हाला मी तुम्ही म्हटले आपली प्रतिमा पाठवा, म्हटलं आता प्रत्यक्षच तुम्हाला प्रतिमा दाखवायची म्हणून मी पाठवली नाही, मग क्षमा मागते. छान वाटलं अगदी. आणि माझी बाई एवढी सुधारली, हाच मला खूप मोठा आनंद झाला. हो, नाही त्यांचं दुसराच प्रयोग आहे, त्यामुळे छान केलं त्यांनी प्रवचन, खूप छान. दुसरीच तुझे पप्पा माझ्या कीर्तनामध्ये अखंड ताल म्हणायला होते बघा. चालेल. खूप छान झाली सेवा. सर्वांच्या वतीने ताईंचे पुन्हा एकदा नाही मला पण आभार. मला पण आवडली. हो. आज दासबोधच होता, पण अचानक ताईंना सेवा द्यावी लागली. बरं झालं. बरोबर काय गोष्टी तुमचं बंधन. बाकी कोण, वंदना ताई वगैरे? घ्यायचं का ताई?
नाही, वंदनाताईला वगैरे कोणाला बोलायचं असेल, भावेश महाराज बोलणार होते. भावेश महाराजांचा हात आहे. भावेश महाराज बोला. रामकृष्ण हरी. खूप छान प्रवचन झालं तुमचं. ताईंनी ते झाड लावलंय, त्या झाडाला एक एक फळं अशी लागायला लागलेली आहेत आणि एक एक फळं असं परिपक्व व्हायला लागलेलं आहे. तर ही सगळी फळं अशी छान परिपक्व व्हावीत आणि सगळ्यांनी आपण त्याचा आनंद लुटावा. तो रसामृत जो आहे तो आपल्या सगळ्यांना चाखता यावा अशी सोय ताईंनी आपल्याला करून दिलेली आहे. त्याबद्दल खरं तर प्रथमतः ताईंचे धन्यवाद. आणि मग ताई, तुम्ही जे संतांचं चरित्र नामपत्ते तत्व सांगितलं, त्यामध्ये संतांना त्यांचा भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ हा सगळा ज्ञात असतो. हे छान खूप उदाहरण तुम्ही दिलं, त्याबद्दल धन्यवाद. म्हणजे ती एक गोष्ट आमच्या ज्ञानामध्ये भर पडली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. अशीच उत्तरोत्तर प्रगती तुमची होत राहो ही पांडुरंगाचरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी. तुम्हाला सर्वांची कृपा अशीच राहो आमच्यावर. भावेश महाराज बोला. भावेश महाराज बोला. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. प्रथमतः झोपेताईंना रामकृष्ण हरी तर करतोय. मंगलताई, तुम्हाला एकदा पुन्हा रामकृष्ण हरी. कारण माझी आणि तुमची भेट याच्यावरती गुगल मीट वरती होते. प्रत्यक्षात भेटल्याच्या नंतर खरोखरच पितृदेवोभव आणि मातृदेवोभव त्या पद्धतीने मी आज पहिल्यांदा स्त्री शक्तीला एक सलाम करतो. आज स्त्री शक्ती पुढे जाताना खरोखर गैरवरून येते मन. मागे जागतिक महिला दिन झालं, त्या टाइमला ज्योतिताईंना आम्ही केलेलं म्हटलं, ज्योतिताई तुम्हाला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तशाच तुम्हाला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन तुम्ही जशी प्रगती केली आहे तशीच इवलेशे रोप लाविले द्वारे रघुनाथ फाउंडेशन जसं वटवृक्षात आपल्याला फुलताना बघायचं आहे, आपल्याला ते कोडमळून पडताना बघायचं नाहीये. आणि करूया आणि त्या वाटचालीसाठी तुम्हाला सदिच्छा देतो. इथेच रामकृष्ण. रामकृष्ण. थांबूया. काय झालं? हा, पसायदान